चल तर आपण एकदा क्रॉस चेक करू. एक्झाम्पल नंबर 4 आणि सॉरी एक्झाम्पल नंबर 4 आणि 4 आहे. पूर्ण कोर्स एक्झाम्पल पेजेस. The cost of 4 pencils. The cost of 4 pencils, 3 pens and 2 books is rupees 150. The cost of 1 pencil, 2 pens and 3 books is 125. The cost of 6 pencils, 2 pens and 3 books is 175. Find the cost of each item by using matrices. ओके, परत एकदा व्यवस्थित बघा काय सांगतंय. त्याचं सोल्युशन एकदम क्विक निघणार आहे. फक्त त्याला एकदा व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये उतरवलं की त्यानंतर आपल्याला सोल्युशन लिहिता येतं. त्यांनी म्हटलंय द कॉस्ट ऑफ 4 पेन्सिल्स, 3 पेन्स अँड 2 बुक्स इज रुपीज 150. द कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल, 2 पेन्स अँड 3 बुक्स इज रुपीज 125. द कॉस्ट ऑफ 6 पेन्सिल्स, 2 पेन्स, 3 बुक्स इज रुपीज 175. Find the cost of each atom by using matrices. म्हणजेच काय, we have to take as x stands for x कोणाला अजून करू cost of 1 pencil. Okay, that's pencil. Okay, and then y stands for Cost of 1 pen. Okay, and z stands for cost of 1 book. Cost of 1 book. प्रत्येकाचे each of them. एका पेन्सिलची प्राइस x रुपीज, एका पेनची प्राइस y रुपीज आणि एका पुस्तकाची प्राइस z रुपीज. बरोबर ना. मी तिघांना फाइंड आउट करणार. दिलेल्या पहिल्या कंडिशन नुसार जर त्यांनी काय दिलंय मेन्शन केलंय बघा, 4 पेन्सिल बरोबर, एका पेन्सिलची प्राइस x मांडलंय तर 4 पेन्सिलची 4x. ओके, नंतर 3 पेन 3y आणि 2 पुस्तकं 2z. बरोबर. मग टोटल पैसे किती लागले? 150. 150. मग 4x प्लस 3y प्लस 2z इज इक्वल्स टू 150. बरोबर. सेकंड कंडिशन काय म्हटलंय? द कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल, 2 पेन्स अँड 3 बुक्स. 1 पेन्सिल 2y इक्वल्स टू 125. ओके, नेक्स्ट 6 pencil, 2 pens, 3 books. 6x plus 2y plus 175. चालेल. 3 इक्वेशन. हे लिनियर इक्वेशन लिहिणं महत्त्वाचं असेल ना, कारण जर लिनियर इक्वेशन लिहिले तर त्याच्यात आपले 1 किंवा अर्धा मार्क्स तरी मिनिमम त्याच्यावर आहे. कारण कन्व्हर्जन करणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्याच्याशिवाय पुढे सरकता येत नाही. कन्व्हर्जन चुकलं तेवढे मार्क्स कट, तेवढे मार्क्स कट होणार. स्टेप लक्षात असू द्या. कोणत्या स्टेपवरनं कोणती स्टेप आपण आणतोय हे लक्षात असू द्या. थिअरॉटिकल एक्झाम्पल मधून आपण मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये कन्वर्ट करतोय आणि ते कन्व्हर्जन घेत असताना आपण कोणाला काय अजूम करायचं, कसं अजूम करायचं, मेन्शन काय करायचं हे लक्षात घ्या. आणि बऱ्याच जणांना जर अजून डोक्यात येत नसेल तर त्यांनी लक्षात घ्या, पहिली स्टेप तर दुसरी स्टेप, त्या दुसऱ्या स्टेपवर अप्रोच करताना काय काय केलं हे जर डोक्यात आलं नाही तर पूर्ण वेळ वाया झाला. पूर्ण वेळ म्हणजे त्याच्यात काय केलं हे काहीच कळणार. एका स्टेपवरून दुसरी स्टेप मिळवण्यासाठी आपण काय केलं हे जर आपल्या डोक्यात आलं तर समजायचं की आपल्याला समजलं काय केलं. एवढं जरी डोक्यात आलं, शेवटच्या स्टेप पर्यंत आपल्याला तेच फॉलो करत जायचं. इथून पुढची स्टेप कोणती असेल? मॅट्रिक्स फॉर्म. मॅट्रिक्स फॉर्म सांगा चला. 4 3 2. नेक्स्ट 1 2 3. नेक्स्ट इंटू व्हेरिएबल मॅट्रिक्स x y z equals to constant matrix 150 125 175. चला चला पटकन आता पुढे सांगा काय करायचं. आता इंटरचेंज करून घेऊ. इंटरचेंज करा, नाही तर काही. इंटरचेंज केव्हा करतो आपण? जेव्हा इथे 1 पाहिजे. नाही केला तरी काय फरक पडणार? नाही केला तरी काही फरक पडणार नाही की इथे 1च पाहिजे का आपल्याला. ओके, जर कॅल्क्युलेशन सोपे करायचे असतील तर करू, फक्त एक स्टेप एक्स्ट्रा. ओके, जर R1 इंटरचेंजिंग टू R2 केलं, ठीक आहे, तुमच्या पद्धतीने वाटल्यास इंटरचेंज केलं काही फरक पडणार नाही, फक्त एक स्टेप जास्त आहे हे नक्की. चला सांगा पटकन मग काय येईल. 1 2 3 4 3 2 6 2 3 इंटू व्हेरिएबल मॅट्रिक्स x y z
इक्वल्स टू 125 150 170 बरोबर इथपर्यंत. बरं चला आता पुढचे दोन ऑपरेशन. R2 चेंजेस टू R2 मायनस 4R1. R3 चेंजेस टू R3 मायनस 6R1. झालं. आता याच्यानंतर बघा 1 2 3 हा 0 झाला, हा 0 झाला. बाकीचे एलिमेंट्स आहे पटकन. -5 3 minus 4 into 2 minus 5. Okay, next 2 minus 3 into 4 minus 10. Next 2 into 4 into 2 minus 4 into 6 हा 2 minus 4 into 2 म्हणजे किती येणार? minus 6 R3 6 खाली आलं सर आता R3 चं ऑपरेशन 6 R1 पाहिजे सर. ऑपरेशन सर रो ऑपरेशन मध्ये 6 R1 3 आहे. 3 minus 2 into 4 8. That's 3 minus 4. 3 minus 8 R3 मध्ये आलं R3 R2 आहे 3 आहे ना. R2 ची व्हॅल्यू 3 असं सांगायचं. त्याची व्हॅल्यू 3 असं सांगायचं. ओके R3 नाही येतो. R3 ची व्हॅल्यू 3 असं सांगायचं. ओके रोजची व्हॅल्यू 3 आहे असं सांगायचं. कळलं का आता? 3 minus 4 into 2 ते झालं बरोबर. सेकंड ऑपरेशन R3 minus 6 R1 हे ऑपरेशन झालंय. 2 minus 6 into 2 किती येणार? मायनस 10 झाला. आता पुढे 3 minus 6 into R1 किती आहे? 3 सांगा आता. -50 मायनस 10. पुढे व्हेरिएबल मॅट्रिक्स x y z इक्वल्स टू पुढे 125. R2 चं ऑपरेशन साठी सांगा. 150 minus 4 into 150 minus 4 into 125 पुढे 250. टोटल किती झाला हा? 4 into 125 500. 150 minus 500 minus 350. ओके याच्यासाठी सांगा. 175 minus 6 into R1 किती आहे? 125. किती होणार हा? 750 ना. 750. 175 minus 750 minus 570 बरोबर आहे इथपर्यंत. ओके चला पुढे काय करू? याला 0 करायचं. याला 2 ने मल्टिप्लाय करू. -2 ने -2 into -5 is +10 +10 -10 0. चला सांगा मग पटकन. R3 changes to R3 minus 2 R2 बरोबर आहे. चला पुढच्या स्टेप पटकन. आता शेवटची स्टेप असेल ही आपली मॅट्रिक्स. पहिला ॲज इट इज 1 2 3 नंतर 0 -5 -10 नेक्स्ट 0 0 हा R3 -15 -15 -2 into R2 is -10 किती येणार? +5 into variable matrix x y z equals to 125 minus 350 आणि शेवटचा एलिमेंट काय? -575 minus 2 into -350 किती येणार? -575 minus get plus 700 बरोबर. किती येणार आहे? 125. that's 125 झालं इथपर्यंत. परत एका रो मध्ये 2 0 झालेत म्हणजे ऑब्विसली परत मला इक्वेशन मध्ये लिहिता येणार. चला इक्वेशन मध्ये सांगा बरं पटकन. x plus 2y plus 3z is equals to 125. next -5y minus 10z is equals to -350 and then last is 5z is equals to 125. झालं. ओके आता याच्यावरून कशाची व्हॅल्यू निघते? 125 upon 5 equals to 25. z is equals to किती आला? बरोबर आहे का? कोणाचं आलेलं बरं यांचं? आलेलं नाही.
सॉल्व केले पण आलं सॉल्व केलं नाही तर विषय राहतो नाही आलं बरं झेडची व्हॅल्यू उचला सेकंड इक्वेशन मध्ये पुट करा चला सांगा बरं पुटकन 5y minus 10 into 25 equals to minus 350 minus is equals to minus minus 250 तिकडे जाताना 5y is equals to minus 350 plus 250 minus 100 that's 5y is equals to minus 100 y is equals to 100 upon 5 y is equals to 20 y ची व्हॅल्यू z ची व्हॅल्यू इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट याच्या बघा आता x plus 2 into 20 plus 3 into 25 is equals to 125 चला पटकन सांगा आता x plus 40 plus 75 is equals to 125 next 40 plus 75 150 बरोबर पुढे इक्वल्स टू 125 हा 115 तिकडे जाताना मायनस x is equals to 125 minus 115 that one is equals to 10 x व्हॅल्यू किती आली कोणाकोणाचे आन्सर आले बरे मेजॉरिटी काय मेजॉरिटी झाली की बरोबर आहे ओके ठीक आहे सर कळलं इथपर्यंत या एक्झाम्पल मध्ये कोणाला काही डाऊट ह्या एक्झाम्पल मध्ये कोणाला काही डाऊट नक्की अभ्यास केला तर डाऊट तयार होतो आलं लक्षात ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल मी राईट करून दिलं होतं त्याच्यात ती करेक्शन होतं ते हां एक नंबरचं एक्झाम्पल एक नंबरच्या एक्झाम्पलमध्ये काही स्टँडर्ड आणि एकदम सोपा पार्ट एकदम सोप्या लेवलवर बरोबर ना द सम ऑफ द कॉस्ट ऑफ वन बुक each of mathematics, physics and chemistry is rupees 210. The total cost of a mathematics to physics books and a chemistry book is rupees 40. Also, the total cost of a mathematics book, 3 physics book and 2 chemistry book is rupees 300. Find the cost of each book using matrices. बरोबर? चला एका मॅथमॅटिक्स पुस्तकाची प्राइस मॅथमॅटिक्स पुस्तकाची प्राइस किती अजून करायची x बरोबर y फिजिक्स आणि z केमिस्ट्री बरोबर ओके मग पहिलं इक्वेशन सांगा चला x plus y plus z is equals to नंतर दुसरं इक्वेशन x plus 2y plus z is equals to 40 ओके नेक्स्ट x plus 3y plus 2z equals to matrix form सांगा 1 1 1 1 2 1 okay into variable matrix x y z equals to 210 240 and 300 पहिल्या स्टेप मध्ये आन्सर येते का पहिल्या स्टेप मध्ये कारण दोन ऑपरेशन केले तरी डायरेक्ट 2 0 होऊन जातात चला ऑपरेशन सांगा पटकन r2 changes r2 minus r3 changes to r3 minus दोघांची सबट्रॅक्शन करून पटकन आन्सर 1 1 1 0 1 0 0 2 1 into variable matrix x y z equals to 210 30 ओके परत एका रो मध्ये दोन झिरो झाले ऑब्वियसली इक्वेशन मध्ये लिहिलं तरी काय हरकत नाही चला इक्वेशन सांगा x plus y plus z is equals to 210 okay next y equals to 30 and 2y plus z equals to 9 या y ची व्हॅल्यू उचला याच्यात पुट करा 2 into 30 plus z equals to 60 तिकडे जाताना मायनस मध्ये
90 minus 60 z is equals to z ची पण व्हॅल्यू 30. पुढे आता z आणि y दोघांची व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केली तर बघा x plus 30 plus 30 is equals to 210. Then x plus 60 is equals to 210. हा 60 तिकडे जाताना x is equals to 210 minus 60 is equals to 150. एवढंच 3 किंवा 4 मार्कात करू शकतो. हे लक्षात आलं. बरं इथपर्यंत कोणाला काही डाऊट? बरं याच्यातले दोन शेवटचे एक्झाम्पल थेरॉटिकल पटकन घे. हे होमवर्कसाठी असतं, हे होमवर्कसाठी असतं. आलं लक्षात? आणि साधा एक्झाम्पल आहे, 2 व्हेरिएबल बोलत आहे, पण एवढंच की त्याला काय काय दिलं एवढं थोडं मेन्शन व्यवस्थित करत. पटकन आन्सर मिळेल. छोटंसं एक्झाम्पल. द टोटल कॉस्ट ऑफ 3 TV sets. The total cost of 3 TV sets and 2 VCR. 2 VCR. VCR हा एक CD प्लेअर असायची की त्याच्या आधी एक VCR यायचं, एक ब्लॅक चिप यायची मोठी, जस्ट ऑडिओ क्लिप व्हिडिओ क्लिप आपण त्याच्यावर बोलायचं. ओके, जस्ट CD प्लेअर पेक्षा अगोदर आहे, त्याच्या अगोदर असेल DVD CD प्लेअरच्या अगोदरचा आहे. ओके, चला VCR इज रुपीज 35,000. Is rupees 35,000. The shopkeeper wants 35,000. The shopkeeper wants profit of. The shopkeeper wants profit of rupees 1,000. Rupees 1,000. Per TV म्हणजे 1,000 रुपये पर टीव्हीच्या मागे त्याला प्रॉफिट पाहिजे. अँड रुपीज 500 पर VCR. पर VCR. He sells 2 TV and 1 VCR. TV and 1 VCR and get revenue as rupees 21,500. Revenue as rupees 21,500. Find the cost of and selling price of a TV and a VCR. एक्झाम्पल तुम्ही तयार करायचं, सोल्युशन तुम्ही तयार करायचं होमवर्कसाठी. सोपं एक्झाम्पल, फक्त एवढं लक्षात ठेवायचं की त्यांनी ज्यावेळेला कॉस्ट घेतली झालं दिलं गेलं तर इकडं लक्षात. परत एकदा समजून सांगतो याच्यामध्ये काय करायचं. ओके, त्यांनी काय केलंय की जी टोटल कॉस्ट आहे 3 TV सेट्स आणि 2 VCRची ती किती ठेवली आहे 35,000. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्याला एक इक्वेशन मिळून जातं. एक टीव्हीची प्राइस आपण X मानायची
आणि एका VCRची प्राइस आपण y म्हणतो, बरोबर आहे. मग त्याच्यावरून आपल्याला पहिलं इक्वेशन मिळतं. पण ज्यावेळेला आपण दुसरं इक्वेशन जनरेट करतो त्यावेळेला आपल्याला प्रॉफिट घेऊन आणि मग जनरेट करावं लागतं. काय सांगतोय, आपल्याला प्रॉफिट घेऊन आणि मग जनरेट करावं लागेल, लक्षात घ्या. मग त्यांनी काय सांगितलंय की टीव्हीच्या मागे 1000 रुपये प्रॉफिट पाहिजे, 1000 रुपये प्रॉफिट पाहिजे आणि VCRच्या मागे 500 प्रॉफिट पाहिजे, बरोबर ना. मग जी टीव्हीची प्राइस ऍक्च्युअल होती त्याच्यामध्ये 1000 रुपये वाढतील, x प्लस 1000 होईल, बरोबर. आणि जी VCRची प्राइस होती y तिच्यामध्ये 500 वाढतील. दुसरं इक्वेशन तयार करतोय मी. आणि मग त्यानंतर किती खर्च आला त्यांना, लक्षात घ्या, x प्लस 1000, बरोबर. हा प्रॉफिट घेतल्यानंतर एका टीव्हीची प्राइस येईल, बरोबर ना. जी आपण ऍक्च्युअल प्राइस काय अजून केली आहे x आणि त्याच्यात 1000 रुपये आपल्याला प्रॉफिट पाहिजे, बरोबर. मग त्याच्यामध्ये 1000 रुपये काय केले मी ऍड केले, बरोबर. आणि दुसरा y प्लस 500 हा VCR साठी, बरोबर. पण प्रॉफिट घेऊन त्यांनी किती टीव्ही आणि किती VCR विकले नंतर, किती टीव्ही, 2 टीव्ही आणि 1 VCR, बरोबर. म्हणजे 2 टीव्ही प्रॉफिट सोबत, बरोबर, 2 टीव्ही आणि 1 VCR, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये काय येणार y प्लस 500. तर टोटल रेव्हेन्यू किती आला, म्हणजे त्यांना फायदा किती झालाय 21,500, बरोबर. याला सॉल्व करा, फक्त सॉल्व केल्यावर बघा काय मिळतं, 2x प्लस 2000 प्लस y प्लस 500 इक्वल्स टू, चला दोघांची सम सांगा, 2x प्लस y प्लस 2500 दॅट्स 21,500. हा तिकडे जाताना 2x प्लस y इक्वल टू 21,500 मायनस 2,500 किती येणार 19,000. That's 2x plus y is my second equation. First equation is 3x plus 2y equal to 35,000. झाले दोन इक्वेशन. दोघांना एकत्र करा, मॅट्रिक्स फॉर्म घ्या, सॉल्व करा, x ची व्हॅल्यू काढा, y ची व्हॅल्यू काढा. जी पण व्हॅल्यू असेल ती आपली एका टीव्हीची आणि एका VCRची प्राइस मिळेल. आलं लक्षात. मी फक्त हिंट देऊन दिले, सोल्युशन तुम्हाला फाइंड आउट करायचं. आलं लक्षात, कळतंय काय. ओके ठीक आहे. याच्यात या टॉपिकमध्ये आपले काही सिलेक्टेड एक्झाम्पल आले, मी तुम्हाला सांगितलं ते एक्झाम्पल आपल्याला महत्त्वाचे 2 किंवा 3 मार्काला ते एक्झाम्पल पडतात. ते रिलेटेड आहेत, को फॅक्टर मायनरशी रिलेटेड असतील, ते एक्झाम्पल आपल्याला कम्प्लीट करायचे. हा पूर्ण चॅप्टरचा बघायला गेला तर पूर्ण चॅप्टरचा आपला हा पूर्ण थेरॉटिकल पार्ट से कम्प्लीट झाला. फक्त सिलेक्टेड एक्झाम्पल जे आपले प्रिव्हियसली असतात आणि जे महत्त्वाचे ते एक्झाम्पल आपण इथे कॅरी करणार. आज आणि उद्यामध्ये दोघं एक्झाम्पल आपले त्या टाईपचे एक्झाम्पल आपले सर्व झाले पाहिजे. आणि ते झाले की मग हे चॅप्टर आपलं संपेल. आज आणि उद्यामध्ये संपलं की रविवारी मॅथमॅटिकल लॉजिकचा पेपर. आणि जर आज आणि उद्या बाकी राहिलं तर रविवारी लेक्चर होईल आणि मग नंतर पेपर होईल. आलं लक्षात. संडेला सकाळी लेक्चर होईल, दुपारी पेपर होईल. लेक्चर प्लस पेपर आहे हे लक्षात ठेवा. आलं लक्षात. तसंच होतं, पेपर पण होतो, लेक्चर पण होतं, हे लक्षात राहू शकतो. नंतर क्वेश्चन घ्या. आर्बिटरी क्वेश्चन आहे, म्हणजे पूर्ण चॅप्टरवर डिपेंडेड आहे. आर्बिटरी असेल काय फाइंड आउट करायचं तो अगोदर बघून घ्या आणि मग विचार करा. if matrix A equal to if A equal to 1 minus 1 2 1 minus 1 2 3 0 minus 2 1 0 3. Verify that A into adjoint of A equals to adjoint of A into A
equals to determinant of A into identity matrix. Determinant of A into identity matrix. एक लक्षात घ्या, हा क्वेश्चन सीईटी ला विचारला गेला. सीईटी ला म्हणजे ह्या फॉर्म्युल्याचा वापर करून एमसीक्यू लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह केले जातात. एमसीक्यू 2x2 मध्ये असते, पटकन आन्सर काढतात की याच्यावरनं डिटर्मिनंट विचारला जाऊ शकतो. ते देताना काय देतात, एवढंच देते, ऍडजॉइंट देते. देताना काय देतात, ऍडजॉइंट देतात आणि ऍडजॉइंट वरनं म्हणतात की त्याचा डिटर्मिनंट काढा. हा मॅट्रिक्स नसेल दिलेला आपल्याला, एमसीक्यू लेवलसाठी सांगतोय, हा मॅट्रिक्स दिलेला राहणार नाही. ते काय करतात, फक्त ऍडजॉइंट देतात आणि सांगतात की ह्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढा. मग त्यावेळेला आपल्याला विचार करून आणि मग तो सॉल्व्ह करावा लागतो. काय की याचा डिटर्मिनंट किंवा हे रिलेशन जे असतं ते कसं फाइंड आउट. इथे फक्त आपल्याला व्हेरीफाय करायला लागतं. इथे फक्त काय करायला लागतं, व्हेरीफाय. आपण काय करणार, ए इंटू ऍडजॉइंट घेणार किंवा ऍडजॉइंट इंटू ए घेणार, याचा डिटर्मिनंट काढणार आणि तिन्ही इक्वेशनला काय दाखवणार, इक्वल दाखवणार. सरळ सरळ आपण जे रेग्युलर करतो त्या पद्धतीने 3 एक्सप्रेशन इक्वल दाखवायचे, पटकन आपल्याला दाखवता येतात. ऍडजॉइंट काढून घ्यायचा, डिटर्मिनंट काढून घ्यायचा, 2 मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट घ्यायचा, इक्वल दाखवता येईल. पहिली स्टेप असेल ती म्हणजे आपलं डिटर्मिनंट चेक करणं. डिटर्मिनंट काढला की आपल्याला याच्यातली व्हॅल्यू मिळून जाते, बरोबर. नंतर ए इंटू ऍडजॉइंट म्हणजे ह्या मॅट्रिक्सचा काय लागेल मला, ऍडजॉइंट लागेल. मग नंतर आपण एक काम करू, ए इंटू ऍडजॉइंट घेऊ, नंतर ऍडजॉइंट इंटू ए घेऊ आणि मग शेवटी आपण डिटर्मिनंट इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स करू. तिघांच्या व्हॅल्यू कशा आल्या पाहिजेत, इक्वल आल्या पाहिजे, बरोबर. सोल्युशन एकदम सोपं आहे, पटकन लिहायचं, डायरेक्ट लिहायचं, एवढं अवघड नाही. तुम्ही एक्झाम्पल बघितलं तर पटकन जमेल. ओके, फर्स्ट ऑफ ऑल काय करणार आपण आता, आधी डिटर्मिनंट काढणार. लेट ए मॅट्रिक्स 1 -1 2 3 0 -2 1 0 3. Determinant of A equals to 1 -1 2 3 0 -2 1 0 3. 1 in bracket 0 minus 0 minus get plus 1 9 plus 2 plus 2 in bracket 0. Last one is equals to 0 plus 11 plus 0. Last one is equals to 11. Determinant is 11. याला इक्वेशन फर्स्ट नाव याची व्हॅल्यू आपल्याला लागणार. नंतर काय करायचं, आपण या दिलेल्या मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट काढणार. काय ऍडजॉइंट, याचा ऍडजॉइंट सर्वांनी काढायचा आणि मला लगेच सांगायचं, पटकन ऍडजॉइंट काढायचा याचा. चला पटकन सांगू. चला मायनस पटापट सांगायचे मला. फर्स्ट ऑफ ऑल मायनस M11 किती आलाय, M11 0, M12 11 7 की 11 M12 11 नंतर M13 0, M21 -63 M22 M23 M31 M32 -8 and the last one is M33. नंतर cofactors A I J. चला सांगा पटकन. A11 काय नाही, अल्टरनेट साईन्स 1 2 3 आणि 4 यांच्या साईन्स बदलते ॲज इट इज. 0 A12 -11 A13 equals to 0 A21 is 3 A22 is 1 A23 is -1 A31 is 2 A32 is 8 and A33 is 3. चेक करून घ्या बरं का तुमचे झालेत का, जर वेगळे आले असेल तर आपल्याला चेक करायला लागेल. सर्वांनी चेक करून घ्या. Is it? Okay. Then we have to find out cofactor matrix. चला cofactor matrix म्हणजे आपले एलिमेंट्स 0 -11 0 3 1 -1 2 8 3. Therefore
minus 6. Transpose. Therefore, minus 3 minus 6. adjoint of A equals to transpose of that matrix. 0, minus 11, 0, 3, 1, minus 1, 2, 8, 3. याचा काय? ट्रान्सपोज. ट्रान्सपोज घ्या. 0, minus 11, 0, 3, 1, minus 1, 2, 8, 3. हा आला माझा adjoint. बरोबर आहे. हा माझा काय आला? adjoint. या मॅट्रिक्सचा काय असेल? हा adjoint आहे. मग या adjointचा वापर आपल्याला आता जे एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन प्रूव्ह करायला लागतं. पहिलं एक्सप्रेशन बघा काय? A into adjoint of. कन्सिडर A काय? A ची व्हॅल्यू 1 minus 1 2 3 0 minus 2 and then 1 0 3 into adjoint कारण हा A मॅट्रिक्स आहे. A into adjoint आहे ना, मग A into adjoint 0 3 2 minus 11 1 8 0 minus 1 3. चला प्रोडक्ट सांगायचं दोघांचा. प्रोडक्ट रो वर्सेस कॉलम. पहिला रो पहिला कॉलम 0 किती येईल? 11 नक्की का? बघा नीट. 1 into 0 0 minus 1 into minus 11 2 into 0 is 0. That's one is 11. नंतर minus 1 into 3 minus 1 into 1 and 2 into minus 1. Is it 0? 0 आहे का? चेक करून घ्या. येईलच. फायनल आन्सर तुमचा यायलाच पाहिजे. वाटल्यास बघून घ्या. 1 into 3 is 3 plus that's 1 into minus 1 that's minus 1 that's 2 into minus 1 is minus 1 minus 3 minus 3 पुढच्या रो मध्ये पण बघून घ्या. 1 into 2 is 2 minus 1 into 8 and 2 into 3 is 6. 2 plus 6 will be the 8 and minus 8 will be 0. परत 0. प्रत्येक एलिमेंट चेक करा, तुम्हाला असंच काहीतरी मिळेल. आलं लक्षात? परत याला इक्वेशन सेकंड म्हणू. इक्वेशन सेकंड. परत आपल्याला पुढचं एक्सप्रेशन घ्यायचं आहे. adjoint of A into A equals to व्हेरीफाय करायचं बरं का, काढावं लागेल. याला व्हेरीफाय करायचं आपल्याला माहिती नाही. शो करायचं राहिलं असतं मग डायरेक्ट लिहून टाकलं असतं. इथे जर शोधायला राहिलं असतं तर हे यायलाच पाहिजे. हा, पण व्हेरीफाय करायच्या वेळेला आपल्याला चेक करावं लागेल. काही काही वेळेला होणार नाही. तर मग मी सांगितलं म्हणून सरांनी सांगितलं तसं तसं लिहून टाका. असं येणार नाही प्रत्येक वेळेला. कधी कधी सॅटिस्फाय करतात म्हणून आपल्याला ते लिहावं लागेल. व्हेरीफाय विचारलं म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. कॅल्क्युलेट करताना रो वर्सेस कॉलम आपल्याला प्रोडक्ट घेऊन आणि मग सॉल्व्ह करावं लागेल. ओके. adjoint into A. adjoint घ्या आधी. adjoint 0 3 2 minus 11 1 8 into 0 minus 1 3 into A matrix 1 minus 1 2 3 0 minus 2 1 0 3. यांचा पण प्रोडक्ट 11. हा adjoint आहे ना. हाच येईल ना. 11 0 0 0 11 0 0 0 11. इक्वेशन 3. 2 आणि 3 मॅच होत आहेत. 2 आणि 3 दोघं सारखे येतात. त्यांच्यातनं कॉमन टर्म निघेले 11. जर कॉमन बाहेर काढला तर इथे काय आहे? 1. डायगोनल एलिमेंट 1 आणि बाकीचे 0 असतील तर त्याला काय म्हणतात? मग डिटर्मिनंट किती होता? 11 इंटू आयडेंटिटी. तिसरं पण सॅटिस्फाय होतं. मग पहिला दुसरा आणि तिसऱ्यावर ना फक्त आपल्याला एक्सप्रेशन मध्ये ते लिहावं लागेल. आलं लक्षात? मग एक्सप्रेशन मध्ये लिहिताना काय करायचं हे मी तुम्हाला सांगेल. ओके. इथपर्यंत झालंय सर्वांचं? इथपर्यंत सर्वांचं झालंय. पण लक्षात घ्या बरं का, हा प्रोडक्ट काढावा लागेल. कारण सांगतो, कारण दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट हा प्रत्येक वेळेला कम्युटेटिव्ह येतोच असं नाही. कम्युटेटिव्ह म्हणजे ते पण आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे.
जर A इंटू बी असेल तर B इंटू ए येईल का? A इंटू बी इक्वल टू बी इंटू ए येईल का? कम्युनिटी म्हणजे आदला बदल जर केली तर त्यांचा प्रॉडक्ट प्रत्येक वेळेला सारखा देईलच असं नाही. मॅट्रिक्स मध्ये कम्युनिटी प्रॉपर्टी सॅटिस्फाय होत नाही. म्हणून इथे A इंटू ऍडजॉइंट ऍडजॉइंट इंटू ए म्हणून इथे शोधायचं म्हटलं त्यांनी काय म्हटलंय? व्हेरीफाय दॅट म्हटलंय. म्हणजे हा प्रॉडक्ट आपल्याला व्यवस्थितपणे काढता आला तर आपल्याला दोघं मॅच झाले तरच आपण व्हेरीफाय दॅट म्हणू शकतो. व्हेरीफाईड प्रॉडक्ट काढावा लागेल. मी लिहून दिला म्हणून डायरेक्ट लिहायचा नाही. मी परत एकदा सांगतो. आलं लक्षात? इथपर्यंत कळलं? ओके. पुढचं सोल्युशन कसं लिहायचं बरं मग सांगा. मेन्शन करू डायरेक्ट. येथे एक काम करू आपण. याच्यात एक स्टेप वाढवू. कशी वाढवायची लक्षात घ्या. याला आपण लिहिताना 11 बाहेर काढा आणि मॅट्रासिस मध्ये 1 0 0 0 1 0 0 0 1 हा कोण आहे माझा? हा 11 कोण आहे माझा? डिटर्मिनंट आहे का? मग याला लिहिताना असं लिहू का? डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी. बरोबर. याला इक्वेशन सेकंड नाव चालेल. ओके. आणि याला तसंच 11 आउटसाइड देन 1 0 0 0 1 0 0 0 1 इंटू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी. इक्वेशन थर्ड. बघा आता दोघं इक्वल आहेत. हे दोघं पण इक्वल येतात. मग आपण शेवटी असं मेन्शन करा फ्रॉम सेकंड अँड थर्ड डायरेक्टली लिहायचं. मग ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए equals to adjoint of A into A equals to determinant of A into identity. Verified. Enough words. कळतंय? इथपर्यंत अवघड एक्झाम्पल नाहीये. तर त्याच्यामध्ये असं वेगळा आन्सर काढण्याचं काही एकदम पार्ट नाही त्याच्यामध्ये. ओके. जर आपल्याला पुढचा अजून एक्झाम्पल असं काहीतरी असेल की झालं असेल तर सांगा. पुढचं एक्झाम्पल देऊ. याच फॉर्मॅटमध्ये अजून एक एक्झाम्पल देऊ. फक्त मॅट्रिक्स बदलून देतो. एक्झाम्पल नंबर काय असेल? नवीन क्वेश्चन. क्वेश्चन वेगळा होता. ठीक आहे सर. इतना वेगळा दिला. कारण आपला पहिली एक्सरसाइज दुसरी एक्सरसाइज तिसरी एक्सरसाइज मध्ये वेगवेगळं मे बी 6व्या 7व्या नंबरचा क्वेश्चन कदाचित चेक करून घ्या नंतर. सेम क्वेश्चन देतो फक्त मॅट्रिक्स बदलून देतो. सेम क्वेश्चन मॅट्रिक्स चेंज होतो. 1 2 3 2 3 2 3 3 4. Same question. Verify that A into adjoint into A equals to determinant of A into identity. जर मॅच झालं तर ठीक, नसेल तर डायरेक्टली अनइक्वल म्हणायचं. क्वेश्चन 7 असेल. चेक करून घ्यायचं. मला सांगा सर्व क्वेश्चन म्हटलं किती नंबरचा क्वेश्चन आहे तो सांगायचा. इथपर्यंत लक्षात काय केलं? इथपर्यंत हे एक्झाम्पल सॉल्व्ह पाहिजे मला. आलं लक्षात? उद्या बरेचसे एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करून पुढे जायचे. इकडे लक्ष द्या. फक्त डायगोनल मॅट्रिक्स काय सांगतोय? डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कसा काढायचा हे आपल्याला शोधायचं आहे. फक्त डायगोनल. डायगोनल मध्ये म्हटलं तर डायगोनली कोणते एलिमेंट असतील आणि उरलेले एलिमेंट 0 असतील. त्याच्यासाठी एक शॉर्टकट आपल्याला फॉर्म्युला जनरेट करायचा. ओके. तो सीईटी लेवलला विचारला जातो. मग आपल्याला तो काय करावा लागेल? जनरेट करावा लागेल. आणि ते एक्झाम्पल पण विचारलं जाऊ शकतं. 3 मार्काला म्हणा 4 मार्काला विचारलं जाऊ शकतं. आलं लक्षात? ते एक एक्झाम्पल घ्यायचं आहे आणि त्याच्या रिलेटेड अजून 4-5 क्वेश्चन येतील. ते झाले की मग आपला टॉपिक संपेल. मे बी उद्या संपायला पाहिजे, नाहीतर मग जास्तीत जास्त परवा. जर उद्या संपलं तर परवा लेक्चर नाही होणार, डायरेक्ट पेपर होईल. जर उद्या संपलं नाही तर फक्त लेक्चर आणि ॲज वेल एज पेपर दोघं होणार. आलं लक्षात? ठीक आहे.